न्यूज फॉरवर्ड. मध्यरात्रीचा गुड मॉर्निंग. महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांना अथवा माझ्या फेसबुक पेजमधील सर्व मित्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की मध्यरात्रीचे 1 वाजून जवळजवळ 35 मिनिट होत आहेत. 35 मिनिट होत आहेत. लक्षात घ्या, या मध्यरात्रीच्या वेळेला पूर्ण आभाळ भरून आलेला आहे. थोडीशी रिमझिम चालू आहे आणि या रिमझिम पावसामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक आपल्या हक्कासाठी निर्णय लवकरात लवकर लागेल या उद्देशाने वाट बघत आझाद मैदानावरती रात्र काढत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासामधील शिक्षक समन्वय संघाचंच नव्हे तर केवळ कोणत्याही शैक्षणिक संघटनेचं हे पहिलं आंदोलन असेल की जे आझाद मैदानामध्ये पहिल्यांदा मुक्कामी राहिलेला आहे. ही या आंदोलनाचं वैशिष्ट्यच मानावं लागेल. असो, काय हरकत नाहीये. मी आझाद मैदानामधील आपल्या बॅनरच्या डाव्या बाजूला बसलेलो आहे. या ठिकाणी बॅनर दिसतंय, तुम्हाला तुम्ही पाहू शकताय. बरीचशी संख्या समोर दिसते. मी कॅमेरा झूम करून दाखवतो. काही लोक या ठिकाणी झोपलेले आहेत. बरेचसे पॅन्डॉलच्या बाजूला काही पोहोडलेले आहेत. केवळ शिक्षक बांधवच नव्हे तर आपल्या भगिनी सुद्धा या आझाद मैदानावरती आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या लढ्यासाठी हा 2 दिवसीय शैक्षणिक बंद पुकारून आपल्या लेकरा बाळांसहित या मैदानावरती उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु तुम्हाला रात्री नेमकं आझाद मैदानावरती थांबलेल्या सर्व शिक्षकांची मध्यरात्रीची सध्याची व्यथा काय हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसाची रिमझिम चालू आहे, परिणामी मी या ठिकाणाहून दुसऱ्या जागेवर मी जाऊ शकत नाहीये. असो, काय हरकत नाहीये. जे घरी बसलेत त्यांना शुभेच्छा. जे मैदानात बसलेले त्यांचं अभिनंदन. घरी बसलेल्यांना केवळ शुभेच्छा देत नाही तर ते माझ्यावरती नाराज होतील आणि म्हणतील मैदानावर उपस्थित असलेल्या लोकांचंच ते फक्त अभिनंदन करतात. म्हणून मी मैदानावर असलेल्यांचं अभिनंदन तर करतोच, पण घरी बसलेल्यांचं सर्वात जास्त अभिनंदन करतोय. हा माणूस किती चिंतातूर अशा प्रकारे बसलेला आहे. मध्यरात्रीची वेळ, टेन्शन, डोक्यावरून हात फिरवतोय. काय हरकत नाहीये. उद्या काय होईल माहित नाही. आज दिवसभरात काय घडामोडी घडलेल्या आहेत, या घडामोडी आपण सर्व मैदानात आणि महाराष्ट्रातील सर्व जे काही इतर घरी बसले त्यांनाही व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक समन्वय संघाने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, TV चॅनलवरती, अनेक YouTube चॅनलवरती उपलब्ध करून दिलेले आहेत. अपेक्षा आहे घरी बसलेल्यांसाठी किमान स्वतःच्या मनाला थोडीफार लाज वाटत तरी असेल तर किमान 1 दिवसासाठी तरी आपण आझाद मैदानामध्ये आपलं दर्शन द्यावं आणि येणाऱ्या यशाचं साक्षीदार व्हावं. डोळ्यावरती झोप आहे. काल रात्रीचं जागरण आहे, आज रात्रभर जागरण आहे. परंतु आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी गेल्या 2 दिवसापासून प्रवास करून आज रात्रभर सुद्धा जागणारे शिक्षक बांधव आपल्या समोर या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत आहे. असो, काय हरकत नाही. बोलताना म्हणताना कांबळे सर खूपच जास्त लांबवत चाललेत. मला ती सवय नाहीये.
जाऊ द्या. ज्ञानेशबाई हसतायत, असो काय हरकत नाही. ज्ञानेशबाई असू नका, मजाकचा विषय नाही. असो काय हरकत नाही. किमान तुमच्या सदिच्छा तरी आमच्या पाठीशी राहाव्यात, आझाद मैदानाच्या पाठीशी राहाव्यात, शिक्षक समन्वय संघाच्या पाठीशी राहाव्यात, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मध्यरात्रीचे 1:45 वाजत आलेले आहेत. नक्कीच तुम्हाला 4-4:30 वाजताचा व्हिडिओ सुद्धा मी महाराष्ट्राला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुर्तास तुम्हाला सर्वांना शुभ रात्री.